नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी बालभारतीचा 24वा धडा कापणी याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? एका वाक्यात उत्तर लिहा. आहे कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? उत्तर आहे कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते. पुढील आहे पिके कापायला आल्यानंतर कवित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते? उत्तर आहे पिके कापायला आल्यानंतर कवित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते. पुढील आहे प्रश्न ई. पिके कापण्याच्या वेळी शेत कसे दिसते? उत्तर पिके कापण्याच्या वेळी शेत पिवळे धमक दिसते. ई आहे कवित्रीने हिंमत धरा असे का म्हटले आहे? उत्तर आहे कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून कवयित्रीने हिंमत धरा असे म्हटले आहे. उ आहे कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे? उत्तर कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर कापता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे. प्रश्न 2 आहे खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अ काय आहे आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा. उत्तर शेत पिवळे धमक. आली कापणी कापणी आता धरा रे हिंमत ये ठेवा पाजोनी. पुढील आहे आ. हातातले बोपण खाली ठेवा व हातात विळे घ्या. यासाठी काय आहे हातामध्ये धरा ये खाली ठेवा रे गोपणी. ई आहे कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे. तर आली कापणी कापणी थाप लागली पिकाची. पुढे ई आहे कापणी झाल्यावर रगडणी येते. उत्तर आहे आली पुढे रगडणी आता कापणी कापणी. प्रश्न 3 आहे पिके कापायला आली तेव्हापासून धान्याचे रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा. उत्तर आहे 1. पिके कापायला आली की कापणी करतात. 2. त्याची खळ्यात रास रचतात. 3. पिकांची चोपणी किंवा मळणी करतात. 4 आहे नंतर त्याची उफणणी करतात. आणि 5. मग पोत्यामध्ये धान्य भरून त्याची पिरसतात. प्रश्न 4 आहे तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामामध्ये कसे बदल होत गेले त्याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा. तर उत्तर आहे कामे पूर्वीची स्थिती आणि सध्याची स्थिती. शेताला पाणी देणे बैलाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोठ्याने उपसणे. काढणे शेताला पाटाने पाणी देणे. बोरला मोटर लावून पाणी उपसणे. तुषार सिंचन ठिबक सिंचन करणे. नांगरणी बैल नांगराला लावून नांगरणी करणे आणि नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करणे. प्रश्न 5 आहे डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे. काहीतरी शुभ घडणार असेल तर असे म्हणतात. अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत. तुमची आजी आजोबा आई वडील शेजारी आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतीची माहिती घ्या. त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या. त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधा. उत्तर आहे समाजात रूढ असलेल्या अशा काही समजुती. 1 आहे पाण्याने भरलेला घडा घेतलेली बाई समोरून जाणे म्हणजे शुभ. 2 आहे उजव्या डोळ्याची पापणी खालीवर होणे अशुभ. 3 आहे मांजर आडवे जाणे ते पण अशुभ. 4 दवाखान्यात शिंकणे अशुभ. दरवाजात शिंकणे अशुभ. 5 आहे मुंगूस आडवे जाणे शुभ. प्रश्न 6 आहे ही कविता तुम्हाला आवडली का? या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा. तर उत्तर आहे होय ही कविता मला खूप आवडली. या कवितेची भाषा मला खूप आवडली. या कवितेत मला आवडलेल्या ओळी कोणकोणत्या आहेत? पीक पिवळे पिवळे आली कापणी कापणी हातामध्ये धरा ये खाली ठेवा रे गोपणी. प्रश्न 7 आहे इया म्हणजे विळा. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत
व ऐवजी ई आणि ळ ऐवजी य चा वापर करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा. उत्तर आहे व ऐवजी ई, इये इया. ळ ऐवजी य, डोयाची, डोयापुढे, पिवळे, डोयाले आणि खाई. प्रश्न 8 आहे, खालील वाक्य वाचा, त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उदाहरणार्थ काय दिलेलं आहे, शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना. एक आहे, पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडले. उत्तर आहे पंकज, सरोज, कमळ. पुढचा आहे, सौदामिनीने आकाशात वीज काढताना पाहिले. सौदामिनी म्हणजे वीज. 3 आहे, रजनी यामिनी या निशाच्या घरी रात्री गेले. उत्तर रजनी, यामिनी, निशा आणि रात्र. 4 आहे, संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते. संग्राम, समर आणि युद्ध. 5 आहे, सुमन, कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली. उत्तर आहे सुमन, कुमुद आणि कुसुम आणि फुल. 6 आहे, रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात. तर रवी, भास्कर, आदित्य, सविता, भानू, मित्र, सूर्य हे त्याचे उत्तरे आहे. प्रश्न 9 आहे, वाचा, लक्षात ठेवा, कवितेत आलेले खालील शब्द त्या शब्दांपुढे दाखवल्याप्रमाणे नेहमी लिहितात. म्हणजे काय, कापणी आणि कापणी हा न आणि हा न वेगवेगळा आहे. पापणी, पापणी असे तुम्हाला बाकी शब्द दिलेले आहेत. पुढे आहे, कंसात काही क्रियापदे दिली आहेत, त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहा. जसं की आपल्याला एक दिलं आहे, राधाने टाळ्या वाजवल्या. पहिलं आहे, शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन करणे. म्हणजे काय वाक्य, शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले. 2, चंदूने झाडांना पाणी घालले. उत्तर काय, चंदूने झाडांना पाणी घातले. 3 आहे, आईने नीताला प्रश्न विचारणे. उत्तर काय, आईने नीताला प्रश्न विचारला. 4 आहे, मंदा गाणी छान म्हणते. उत्तर आहे काय, मंदा गाणी छान म्हणते. पुढे आहेत, कंसातील सूचनेनुसार वाक्ये बदलून पुन्हा लिहा. पहिला काय आहे, आकाशात ढग येताच मोर नाचू लागले. मोर ऐवजी मुले हा शब्द घ्या. म्हणजे काय, आकाशात ढग येताच मुले नाचू लागली. 2 आहे, साप दिसताच तो घाबरला. तो ऐवजी त्या या शब्दात घ्या. उत्तर आहे साप दिसताच त्या घाबरले. 3 आहे, अभयने दप्तर जागेवर ठेवले. अभय ऐवजी शारदा हा शब्द घ्या. तर उत्तर आहे काय, शारदाने दप्तर जागेवर ठेवले. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.